काय एकंदरीत ज्या संबंधित महिलेनं गोंधळ घातला तर महिला कोण आहेत नेमक्या? त्या महिला स्थानिक आमचं घरगुती वाद आहे. काय नाव आहे त्यांचं? त्यांचं स्वाती शेरे म्हणून नाव आहे. त्या माजी सैनिकांच्या पत्नी आहेत. त्यांचं तरुणी गावामध्ये एवढ्या 4-5 वर्षामध्ये राहायला आले ते. त्यांच्या मालकांच्या बरोबरच त्यांचं कुटुंब बाहेर फिरायला होतं म्हणजे कामाच्या निमित्तानं, आणि त्यांना इथले प्राथमिक परिस्थिती काही माहित नाहीये. त्या तरुणीच्या ग्रामपंचायत सदस्य होत्या. माझी बायको ग्रामपंचायतीला सरपंच होते 2.5 वर्ष. अविश्वास ठराव घेतला आणि तो पास झाला. त्याचा निर्णय लागला आणि निर्णय लागल्यानंतर त्यांनी थोडे आरोप केल्यानंतर ते आरोप त्याची दखल घेतली नाही शासनाने, ते फेटाळले. आमच्या मिसेसला निर्दोष म्हणून मुक्तता मिळालेली त्याच्यामध्ये. आणि मग हे सगळे झालं असताना आता हे कार्यक्रमात गोंधळ घालायचं म्हणजे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुमित्रा वहिनींच्या महिला आघाडीमध्ये काहीतरी काम करतात. आता एवढ्या 2 वर्षामध्ये ते काम करतात. त्यांचं राष्ट्रवादीमध्ये योगदान नाही, शिवसेनेमध्ये योगदान नाही. फक्त गावामध्ये किंवा चांगल्या माणसाला कुठेतरी पायकोड घालायचा. आज मी सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये पॅनल टाकतोय. अर्ध गाव शिवसेनेत प्रवेश केला. मोरगाव मध्ये 50% लोकांनी प्रवेश केला. बारामती तालुक्यातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये तरुणांचा ओघ सुरू झाला. मग त्यांना कोणीतरी फुस लावून या ठिकाणी पाठवलेले बदनामी करण्यासाठी, बाकी काहीच नाही. त्यांनी संजय राऊत थेट त्यांना सवाल विचारला, संजय राऊत यांना, की माजी सैनिकांचा अपमान होतोय आणि त्याचा जाब द्या की याबाबत का बोलत नाही, मग त्याचं काय कारण आहे? आता माजी सैनिकांचा कुठं अपमान होते आपल्याला काही माहित नाही. तो विषय त्याची स्पष्टता काही माहिती नाही. अपमान केलाय त्यांचं काय आम्हाला काही माहित नाही. माजी सैनिकांचं तुमचा दबाव वगैरे आहे त्यांच्यावरती काय? कुणाचं दबाव? आमचा दबाव, मी काही ग्रामपंचायत सदस्य नाही आणि ग्रामपंचायतीची मुदत संपून जवळपास 4-5 महिने झाले. त्या ठिकाणी प्रशासक नेमले. आता कशाच दबाव राहिले? त्यांनी तक्रार केली, आम्ही त्यांची तक्रार केलेली नाही. त्या तक्रारीचं निरसन झालंय, त्याच्यामध्ये निर्दोष झाले. उलट आबरू नुकसान भरपाईचा दावा 2-3 कोटीचा आम्ही त्यांच्यावर दाखल करू शकतो, जेणेकरून निर्णय माझ्या बाजून लागलाय. पण मी त्याच्यामध्ये काही राजकारण सोडून दिलं. तो विषय गाव पातळीचा विषय गावातच सोडायचा असतो, पब्लिक मध्ये आणायचा नसतो. परंतु या ठिकाणी त्यांना जाणून बुजून या कार्यक्रमाला गालबोट लागण्यासाठी भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा त्यांना माझे पण हितशत्रू असतील, त्यांनी या ठिकाणी पाठवून या कार्यक्रमामध्ये पण त्या एवढ्या काय दखल घेण्या इतक्या आणि मी त्यांच्याविषयी बोलणे इतक्या तेवढ्या काही मोठ्या नाही. एक महिला असताना, एक महिला आहेत त्या माझ्या महिला कार्यकर्त्या होत्या, कोणी त्यांना बोललं नाही. एक महिला असल्यामुळं त्यांचा आम्ही या ठिकाणी सन्मान ठेवला. तुम्ही आरोप केला त्यांच्या खूप मोठा भ्रष्टाचार त्यांनी केला. हो, केलेला आहे ना. कशात भ्रष्टाचार झाला? त्या पाईपलाईन पाण्यामध्ये केलेलं, त्यांच्या कार्यकाळामध्ये केलेलं. महिला असल्यामुळं माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे आम्हाला, महिलांसह अगदी सन्मानाने वागायचं. आमच्याकडे पण महिला होत्या, परंतु एक सन्मान वागू द्यायचा म्हणून आम्ही गप्प बसलो. अन्यथा जर ही पुरुषांनी केलं असतं, आम्ही तशाच तसे ठोशाच तसं उत्तर दिलं.